UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी RSS दक्ष, विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री असावा या दृष्टीने संघाची रणनीती। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। संप मिटवण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। एसटी कृती समितीची उदय सामंतांसोबतची बैठक निष्फळ, तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम। मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। मालवण पुतळा प्रकरणातील फरार आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीत ना, राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। तर हिंमत असल्यास राऊतांनी आरोपींना शोधायला यावं, शिंदेंचं आव्हान। त्यांना म्हणा ते शोधायला या ना, इकडे हिंमत असेल तर या। जागा वाटपावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक, 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर बैठकीत चर्चा। महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याकडे लक्ष। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली आणि त्यामुळे लोकसभेला फटका बसला, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। समरजित घाटगे शरद पवार गटात, कागलमधून विधानसभेची उमेदवारी निश्चित। समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत अटळ। समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवा, विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाहीत, हवं ते काम करण्याची संधी मिळेल, पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले, कागलकर ही लाचारी सहन करणार नाही, विधानसभेत त्यांना जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। कोल्हापूर दौऱ्यात महायुतीच्या 3 नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, दादा गटाच्या KP पाटील आणि MI पाटलांसह भाजपचे राहुल देसाई राधानगरीतून लढण्यासाठी इच्छुक। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर, वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। आढावा बैठकीनंतर पंकजा मुंडे मीडियाशी संवाद साधणार। आदित्य ठाकरे संजय राऊत आज मराठवाडा दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार। जनशताब्दी तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार। गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर विदर्भात 97,652 हेक्टरवरील पिकं मातीमोल। मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।